मॅकन Yes. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. बस थँक्यू. आपली ओळख करतो. माझं नाव रोहित पवार. मी गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातला ठाकूरनगर गावचा आहे. मी माझं शिक्षण इंजिनिअरिंग बॅचलरमध्ये, त्यानंतर मी MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, त्यानंतर मी PhD माझं चालू आहे. सध्या मी महाराष्ट्रात PhD कशात करताय? PhD डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर येस सर. आणि सध्या मी मंत्रालयात ग्रामविकास विभागामध्ये ASO म्हणून कार्यरत आहे 1 वर्षापासून. एवढं हायली येस, रूरल डेव्हलपमेंट. एवढे हायली क्वालिफाईड आहे, तुम्हाला प्रशासनात का यावंसं वाटतं? मॅम, मी इंजिनिअरिंग नंतरच प्रशासनात UPSC करत होतो. त्यानंतर इंटरव्ह्यू दिले, मेन्स दिले? नाही, मेन्स दिलं, 4 मेन्स इंटरव्ह्यू दिला. आणि MPSC इंटरव्ह्यू दिले नाही? हा, यावर्षी दिले. यावर्षी दिले. येस. ओके. आणि हा ASO MPSC इंटरव्ह्यू आणि हा इंटरव्ह्यू. हा, येस येस. ओके. फॉरेस्ट गडचिरोलीचं काय सांगाल तुम्ही? फॉरेस्ट गडचिरोलीचं जवळपास 78% जो लँड आहे ते इट्स ऑक्युपाइड बाय फॉरेस्ट. अराउंड 10,000 स्क्वेअर किलोमीटर इज ऑक्युपाइड बाय फॉरेस्ट. So it's one of the bright. Allapalli forest is famous in all over the Asia. कशासाठी फेमस? त्याचं टीक, अल्लापल्लीचं टीक. काय टीक? त्या टीकला काय म्हणतात? टिक्टोना ग्रँडिस. नाही, का फेमस आहे ते? मग त्यांचे कसं आहे, मग पाऊस असल्यामुळे ते त्याचं बाहेरच्या टीक मध्ये आणि अल्लापल्लीच्या टीक मध्ये काय फरक आहे? फरक इन टर्म्स ऑफ क्वालिटी. हा, काय फरक? उच्च दर्जाचे आहे मला. म्हणजे कोणत्या अँगल? त्याचे ड्युरेबिलिटी. ड्युरेबिलिटी तर साग इज अ ड्युरेबल. शायनिंग पण जास्त. येस, शायनिंग. आणि JFMC आपण काय सांगाल? जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी. त्याच्यामध्ये गाव पातळीवर इज कॉम्बिनेशन ऑफ फॉरेस्ट ऑफिशियल अँड विलेजर्स. गडचिरोली JFMC कशाबद्दल फेमस आहे? फेमस आहे मग जे मायनर फॉरेस्ट प्रोड्युसर्स आहेत, त्यामध्ये बांबू आहे, तेंदूपत्ता आहे, त्यामध्ये लाग आहे, त्या गोष्टीचा प्रोड्यूस करण्याने त्याचं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन. कन्झर्वेशन रिझर्व्ह बद्दल काय सांगाल? कन्झर्वेशन रिझर्व्ह इज जे फॉरेस्ट क्षेत्राला आपण कन्झर्व करतो, 3-4 टाईप आहेत त्याच्यामध्ये. एक वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे, एक नॅशनल पार्क आहे, कम्युनिटी रिझर्व्ह आहे. कम्युनिटी रिझर्व्ह आहे गडचिरोलीमध्ये सध्या आयडिया नाही. अच्छा. बांबूच्या अनुषंगाने एक कन्फ्लिक्ट झाला गडचिरोलीमध्ये, कोणत्या गावामध्ये? बांबूचं कॉन्फ्लिक्ट मॅम नॉर्थ गडचिरोलीमध्ये मेंढालेखाच्या चालू बाजूला झाला होता. तेव्हा जे फॉरेस्ट राईट्स ऍक्ट आहे त्या अनुषंगात ते गावाचे जे कम्युनिटी आहे त्यांना बांबूचे ओनरशिप दिले. कम्युनिटी रिझर्व्ह डिक्लेअर केले का आता मेंढालेखात? आता केलंय मॅम. मग फॉरेस्ट राईट ऍक्ट मध्ये तुमचं काय म्हणणं आहे की फॉरेस्ट राईट ऍक्ट इम्प्लिमेंट केला पाहिजे मॅडम? फॉरेस्ट राईट ऍक्ट मध्ये 2006 नुसार ते फॉरेस्टला काही फायदे झाले का? लोकांना फायदे झाले? लोकांना फायदे झाले, पण प्रत्येक फॉरेस्टला फायदे झाले का काही? फॉरेस्टला फायदा झाला जेव्हा मॅडम ते इलिगल फेलिंग व्हायचं, मग त्यांना पण ते लोकांना दिलं, ते लोक ते फॉरेस्टला रिजनरेट पण करतात आणि त्याच्यामुळे त्यांचं जे इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन करतात आणि जास्त एक्सट्रॅक्शन करतात. जास्त एक्सट्रॅक्शनसाठी त्यांना मग मॅडम थोडंफार झालंय, पण त्याला त्याची प्रॉपर ट्रेनिंग त्याची गरज आहे. आणि पूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये फॉरेस्ट राईट ऍक्ट इक्वली म्हणजे इम्प्लिमेंट नाही झालं. नॉर्थ गडचिरोलीमध्ये चांगलं झालं, ते NGOचं रोल होतं, प्रॉपर लिडरशिप होते. मायनिंग बद्दल काय सांगू? मायनिंग आता गडचिरोलीमध्ये चालू आहे, स्पेशली सुरजागडमध्ये. तिथं मायनिंगमुळे काही नाळा आणि त्याच्यामध्ये पाणी दूषित झालंय. पण जे कॅम्पा फंड नुसार ते कंपनीचं पण म्हणणं आहे आणि शासनाचं पण म्हणणं आहे की 1 करोड झाड आणि बाकी ठिकाणी लावणार आहे आणि ते बरोबर लावत. पण मायनिंगमुळे रिसेंटली मायनिंगचा एक डिसिजन घेतला डिपार्टमेंटने असेल किंवा शासनाने असेल, त्याचं काय हॅम्पर होईल गडचिरोली फॉरेस्ट? थोडंसं त्या भागात जिथं सुरजागड आहे आणि रिझन आता सध्या मला एक्झॅक्टली माहिती नाही. ऑप्शन माझा होता पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, याच्यामध्ये ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड फॉरेस्ट्री. सर, सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशनसाठी त्याचे जे बेस्ट प्रॅक्टिसेस आहे, ड्रीप इरिगेशन आहे, मग बाकीचे जे ऍग्रिकल्चर टेक्निक्स आहेत ते आपण करू शकतो. त्याच्यामध्ये ड्रीप इरिगेशन शक्य नाही, ड्रीप इरिगेशन फॉरेस्टला शक्य नाही आहे, पण प्रॉपर चॅनलने आपण त्याला पाणी दिलं तर मग ते चांगलं आहे. मग जेव्हा झाडं लहान असतात तेव्हा 5 वर्षापर्यंत त्याला जर आपण प्रॉपर टेक्निकने पाणी फिरले मग फिजिबल आहे पाणी देणं आपल्याला फॉरेस्टला. आतमध्ये जे पॉन्ड आहे तिथून त्यांना शक्य. आतमध्ये
नाही मॅम, तिथं आपण तर अनडिकेटेड लँड असेल, अनडिकेटेडच असते फॉरेस्ट. येस येस. तर तसं इरिगेटेड फॉरेस्ट पॉसिबल आहे काय म्हणते तुमचं? नाही, तिथं मॅम गडचिरोलीला जेवढा पाऊस पडतोय गडचिरोली ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर महाराष्ट्र, तिथं ऍज पर क्लायमेट आणि प्रेसिपिटेशन नुसार तिथं लावायला पाहिजे. आणि सोशल फॉरेस्ट माहिती आहे का? येस, काय सोशल फॉरेस्ट म्हणजे जे गावाजवळ जे आपण झाड लावतो आणि त्याची देखभाल गावाचे लोक ऍज अ सोसायटी करतात. सोशल फॉरेस्ट कोण लावतं सोशल फॉरेस्ट गावाचे लोकच लावतात. डिपार्टमेंट काय आहे? डिपार्टमेंटने गावाचं नाही करतात, डिपार्टमेंट पण त्याला गाईडलाईन देतात आणि डिपार्टमेंट पण लक्ष ठेवतो. फॉरेस्ट तिथं ड्राय डिसिड्यूस आणि मॉइस्ट डिसिड्यूस दोन्ही. मॉइस्ट डिसिड्यूस जास्त आहेत डॉमिनेटिंग महाराष्ट्रामध्ये, ड्राय डिसिड्यूस जास्त आहेत. इलिगल फेलिंग आहे गडचिरोली आहे मॅडम. काय मोस्टली टीक बांबूच आहे. ते टीक बांबू तिकडून कप करतात आणि बाहेर विकतात. आणि बांबूचे पण आहेत आणि टीक वूडचे. बॉर्डरचं काही इश्यू आहे? बॉर्डरचं आहेत, तेलंगणामध्ये त्याचे ते होतात, छत्तीसगडमध्ये पण जातात. वाईल्ड स्पेशीज एक मिनिट, टायगर आहे, वाघ आहे, तेंदू आहे, बिबट्या आहे, सांबर आहे, हिरण आहे. सांबर ते म्हणजे आपलं गायवर्गीय प्राणीमध्ये आयुसी इन्स्टिट्यूट मध्ये. येस येस. डिझास्टर सामान्य प्रशासन किंवा प्रशासनाचे प्रिन्सिपल्स. सो फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये पण प्रशासन करायचं असतं. तुम्हाला असं वाटतं का फॉरेस्ट सगळे ऑफिसर थोडेफार पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन शिकवलं पाहिजे? सर, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन सगळ्यांना शिकायला पाहिजे. त्याच्यामध्ये जे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत त्याला आपण पोस्ट क्रॉप म्हणतो, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, ते सगळ्या डिपार्टमेंटमध्ये लागू आहे. फॉरेस्ट असो किंवा इंजिनिअरिंग असो, पोलीस असो, त्यामध्ये स्पेसिफिकेशन आहे, पण बेसिक कन्सेप्ट सेमच आहे ऍडमिनिस्ट्रेशन. सो ते मेजर डिझास्टर त्यावेळेस जर सपोज तुम्ही त्या एरियातील RF असेल किंवा फॉरेस्ट ऑफिसर असेल, ऑफिसर असेल, तुम्हाला काय वाटतं असं तुम्ही काय केलं असतं की जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट मिनिमाइज झाला असतो? इम्पॅक्ट थांबू तर शकत नाही, बरोबर, इम्पॅक्ट मिनिमाइज झाला असतो फॉरेस्टवरती. फॉरेस्ट ऍज अ ACF आणि फॉरेस्ट ऑफिसर म्हणून जंगलात आणि जंगलाचे जे राहणारे लोक आहेत किंवा जे वन्य पशु आहेत त्यांच्यावर माझा फोकस राहिला असतं. ते मी प्रॉपर जे कोऑर्डिनेशन टीम आहे, डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, डेप्युटी कलेक्टरचं अंतर्गत होतं. तिथं मी त्यांना फॉरेस्टचे जे तिथं अप टू डेट इन्फॉर्मेशन आहे ते त्यांना आधी पुरवलं असतं. मग ते SOP असतं त्याच्यामध्ये की नाही, आधी तुम्हाला हे माहिती का पुरामुळे येणारा चॅलेंजेस काय फॉरेस्ट डिपार्टमेंटसाठी? त्यावेळेस तिथे काय आले असतील चॅलेंजेस फॉरेस्ट डिपार्टमेंटसाठी किंवा कोणते इम्पॅक्ट झाले? इम्पॅक्ट आधी जे आपण लहान ते आपण जे प्लांटेशन केलं त्याच्यावर. दुसरी गोष्ट जे काही स्पेशीज आहेत त्यांच्यावर. आणि मला तेवढं फॉरेस्ट नसल्यामुळे आणि स्पेशीज तेवढं जास्त प्रॉब्लेम नाही. फॉरेस्ट म्हणजे फक्त फॉरेस्ट इकोसिस्टम त्या अँगलनी डिझास्टरचा काय इम्पॅक्ट झाला असतो? डिझास्टरचा इम्पॅक्ट, फॉर एक्झाम्पल तुम्हाला रिपोर्ट मागवतोय गव्हर्नमेंट, तुम्ही रेंज ऑफिसर आहे, तुम्ही फील्ड ऑफिसर आहे, तुम्ही त्या रिपोर्ट मला की काय इम्पॅक्ट झाला, तुम्ही कसं कोणते क्वांटिफाय कराल? सर, क्वांटिफाय करणार की आपल्या याच्यामध्ये फॉरेस्टचे जे लँड आहे ते कोणकोणते स्पेशीज आहेत आणि ते स्पेशीजला पावसामुळे जे आलंय त्यांचं राहायचं जे त्यांचे हॅबिटॅट आहे, हॅबिटॅटवर कोणतं नुकसान झालंय त्यांच्या त्या अनुषंगाने क्वेश्चन काय करता असं? ठीक आहे, त्यानंतर तुम्ही आता रुरल डेव्हलपमेंट, तुम्हाला काय वाटतं रुरल डेव्हलपमेंट आणि फॉरेस्ट यांचं जे कोऑर्डिनेशन ते किती इम्पॉर्टंट? खूप इम्पॉर्टंट आहे सर. रुरल प्रॉस्पेक्टिव्ह स्पेशली पॉलिसी इम्प्लिमेंटेशन आणि पॉलिसी प्लॅनिंग मध्ये पण आहे. पॉलिसी इम्प्लिमेंट म्हणजे स्पेशली सर फॉरेस्ट आणि दोन्ही कंबाईन म्हणून इम्प्लिमेंट करतात. कोणतं आहे? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, हे दोघांच्या एकत्र सहयोगाने शक्य होऊ शकतं. सर पेसाचं इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे. फॉरेस्टसाठी सध्या बायोडायव्हर्सिटी कमी करणे याची महाराष्ट्रातली एकत्रित स्पेसिस बायोडायव्हर्सिटीवर यायचं काय? बायोडायव्हर्सिटी ज्याच्यामुळे कमी होती, फ्री स्पेसिस एक्झॅक्टली कोणत्या इंट्रोड्यूस झालेली आहे. इन्व्हेजिव्ह स्पेशीज. मनरेगा येतो रुरल डेव्हलपमेंट, राईट? सो मनरेगा आणि फॉरेस्ट यांचं सध्या काय कोलॅबोरेशन? मनरेगा आणि फॉरेस्ट. मनरेगा थ्रू वर्कर्सला जे कोणी सर, आपण फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये जे आतमध्ये आपण जे स्ट्रक्चर बॉन्ड करतोय
फॉरेस्टचे जे रोड करतोय, बाकी प्लांटेशन करतोय, सगळ्यामध्ये आपण मनरेगाला आपण ग्रामसभे थ्रू इम्प्रुव्हमेंट करू शकतो आणि त्यांना त्यासाठी पैसे अलॉट करू शकतो की जे वर्क आहे. येस, ॲग्रोफॉरेस्ट्री मीन्स कोएक्झिस्टन्स ऑफ ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस अँड फॉरेस्ट्री. झाडामध्ये शेतामध्ये झाडं लावणे, शिशम असो त्याच्यामध्ये दुसरे झाड असो, मग ते सोबत त्या शेतात आपण जे पाणी देतो त्या पाण्यामध्ये ते झाडं होतात. ते कॉम्बिनेशन ऑफ बोथ ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस अँड फॉरेस्ट्री. तुम्ही एम.ए. पब्लिक ऍडमिन एम.ए. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन केले, पीएचडी करताय चांगलं, मग तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये तिथे जास्त जस्टिस करू शकता रादर दॅन फॉरेस्ट? सर येस, बट याचा माझा थोडा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. मी आता जेव्हा म्हणतो 1 वर्षापासून काम करतोय, तिथं मी माझा गडचिरोली जिथं मी 17-18 वर्ष राहिले तिथून मी दुरावलं गेलो. मग मला तिथच्या लोकांचा आता समस्या डायरेक्ट आधी होता जे मी लहानपणी बघायचो त्याच्याशी मी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकत नाही. डिपार्टमेंट तर आहे सर, आहे, पण आपण पॉलिसी फक्त मेकिंग मध्ये आहे. तिथे जे इम्प्लिमेंट करतात बीडीओ किंवा फॉरेस्टचे अधिकारी ते तिथं चांगली पॉलिसी तयार करून त्यांना डायरेक्ट तुम्ही पॉलिसी छान तयार करून देऊ शकतो. पण पॉलिसी मेकिंग भारतात किंवा राज्यात चांगलेच आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन जेव्हा दरेक लोकांशी कॉन्टॅक्ट मध्ये आपण करतो तेव्हा त्याच्या सॅटिस्फॅक्शन मला जास्त होईल. मला असं ठीक आहे.